नमस्कार श्रोते हो. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली इथं 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर दिल्लीत होणारं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पहिलंच अभिजात मराठी साहित्य संमेलन असेल. यंदाचं साहित्य संमेलन नेमकं कसं असेल, त्याचं स्वरूप आणि त्याची वैशिष्ट्ये काय असतील, याविषयीचा हा विशेष वृत्तांत. श्रोते हो, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, ही केवळ कल्पना राहिली नसून आपल्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे. याचाच प्रत्यय 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून येणार आहे. पुण्यातल्या सरहद या संस्थेतर्फे नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत हे संमेलन होत आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर यांना मिळाला आहे. संमेलनाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपूर्वी 37वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत झालं होतं. तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं होतं. तब्बल 71 वर्षांनंतर राजधानी दिल्लीत मराठी भाषेचा आवाज घुमणार आहे. या पार्श्वभूमीवर संमेलनाचं स्वरूप कसं असेल याविषयी माहिती देत आहेत सरहद संस्थेचे विश्वस्त डॉक्टर शैलेश पगारिया. 70 वर्षानंतर दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे बी अभिजात भाषा मिळाल्यानंतरचं हे पहिलं संमेलन आहे. हे संमेलन आहे 21, 22, 23 फेब्रुवारी रोजी तालकटोरा स्टेडियम दिल्ली येथे हे भरणार आहे. या तालकटोरा स्टेडियमच्या परिसराला आम्ही शिव छत्रपती महाराज साहित्य नगरी असं नाव दिलेलं आहे. आणि 3 दिवसाचे जे कार्यक्रम यामध्ये असणार आहे ते साधारण 21 तारखेला सकाळी ग्रंथदिंडी, त्याच्यानंतर ग्रंथनगरीचे उद्घाटन, ध्वजवंदन, त्याच्यानंतर दुपारी 4 वाजता माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे या संमेलनाचं. त्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता दुसरं उद्घाटन सत्र आहे. त्याला माननीय सुशील कुमारजी शिंदे, उदयजी सामंत, आशिषजी शेलार हे उपस्थित राहणार आहे. ते होणार आहे तालकटोरा स्टेडियमला. त्याच्यामध्ये मग पूर्वाध्यक्षीय भाषण, अध्यक्षीय भाषण आणि त्याच्यानंतर निमंत्रितांचं कविकट्टा असं स्वरूप असणार आहे पहिल्या दिवसाचं. दुसऱ्या दिवशी साधारण परत परिसंवाद आहेत, मुलाखती आहेत, नंतर विशेष सत्कार आहे. श्रीमती संजीवनी खेर, त्याच्यानंतर श्रीमती कमल पाष्टे यांचा विशेष सत्कार ठेवलेला आहे. त्याच्यानंतर परिसंवादाची नावं आहेत ती मराठी पाऊल पडते पुढे, नंतर मराठीचा अमराठी संसार, नंतर एक लोकसाहित्य आहे भूपाळी ते भैरवी, त्याच्यानंतर राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब आणि रात्री 8-6 वाजता एक मधुरा वेलणकरांचा मधुराव कार्यक्रम असणार आहे. 22 तारखेला पुन्हा बहुभाषिक कवी संमेलन आहे. परिचर्चा आहे आनंदी गोपाल, परिसंवाद आहे बृहन महाराष्ट्रातील मराठी माणसांचे जीवन व साहित्य आणि मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म असे परिसंवाद आहेत. तिसऱ्या दिवशी सुद्धा आम्ही कसे घडलो, सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य आणि नाते दिल्ली ही मराठीचे आणि विशेष सन्मान हे असे कार्यक्रम आहे. आणि त्यानंतर समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. विविध प्रकारचं त्याच्यामध्ये त्याची व्यवस्था जी आहे ती सगळी संपूर्ण उद्घाटन सत्र पहिलं झाल्यानंतर दुसरं जे आहे ते पूर्ण तालकटोरा परिसरात राहणार आहे. त्याच्यामध्ये साधारण ग्रंथनगरीमध्ये साधारण 110 स्टॉल्स आहेत जे विविध प्रकाशकांनी घेतलेले आहेत. त्यानंतर सभागृह नंबर 2 आहे बाहेर परिसंवादासाठी. एक वेगळे कविकट्टे, 2 वेगळे कविकट्टे आहेत की जे ते महाराष्ट्रातून आलेले कवी इथं आपल्या कविता सादर करतील. साधारण 450 कवी या 2 सभामंडपात आपल्या कवी सादर करणार आहेत. आणि विशेष एक रेल्वे सुद्धा येणार आहेत पुण्याहून. त्याच्यात बी काही वेगळ्या वेगळ्या प्रकारे ऍक्टिव्हिटीज होणार आहेत. एक आगळं वेगळं रूप या संमेलनाला आलेलं आहे. त्याच्यानंतर असे विविध कार्यक्रम, काही निमंत्रित कवींचे कार्यक्रम होणार आहे आणि याला बऱ्याच चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिल्लीमध्ये जवळपास 2 लाखाच्या वरती मराठी लोक राहतात. या सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही. तर आतापर्यंत जवळपास 2000 लोक महाराष्ट्रातनं येणार आहेत आणि प्लस रेल्वेतनं जी स्पेशल रेल्वेतनं येणार आहे ते वेगळे. तर साधारण 3-1 हजार लोक महाराष्ट्रातनं येतील अशी अपेक्षा आहे.
त्याच्यामध्ये मग रजिस्ट्रेशन केलेली लोक आहेत, प्रतिनिधी शुल्क भरून केलेली आहे, निमंत्रित परिसंवादासाठी लोक येणार आहेत, त्याच्यानंतर तुमचे प्रकाशकांनी स्टॉल बुक केलेले त्यांची लोक आहेत, अशी वेगवेगळी जवळपास 150 व्हॉलेंटियर्स आहेत जे पुण्याहून आलेले आहेत. इकडचा विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचं UPSC शिकणारी जवळपास इथे 15 ते 20 हजार मुलं आहेत जी महाराष्ट्रातली आहेत, वेगवेगळ्या भागातली. ती सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला इकडं उत्साहाने काम करतायत, ह्याच्यासाठी जोडलेले आहेत आपल्या या संमेलनासाठी. तिथले काही 150-200 व्हॉलेंटियर सुद्धा ज्यांनी व्हॉलेंटियरसाठी सुद्धा त्यांनी नावं नोंदवली आहेत, ज्यांना इच्छा आहे की या संमेलनामध्ये काम करण्याची. असा एक उत्तम प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळतोय. विविध साहित्य क्षेत्रातील लोक सुद्धा येत आहेत त्याच्यामध्ये. साधारण 2-1 हजार लोकांची राहण्याची व्यवस्था आपण इथे केलेली आहे, जेवणाची सुविधा उपलब्ध केलेली आहे आणि या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या साधारण व्हेन्यू पासून 4 ते 5 किलोमीटर परिसरात केलेल्या आहे. त्याच्यामुळे लोकांना येणं जाणं सोपं आहे. आम्ही शक्य तेवढा आमचा प्रयत्न केलेला आहे की प्रत्येकाला त्यांच्या हॉटेलपासनं किंवा जे काय त्यांचं राहण्याचं निवासस्थान व्यवस्था असेल तिकडनं ते व्हेन्यू पर्यंत जायची आणि यायची सोय केलेली आहे, गाड्या ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळं या सगळ्या लोकांना एक खूप आनंद, एक वेगळं संमेलन बघायला मिळणार आहे. तरुणांसाठी सुद्धा ह्याच्यामध्ये एक वेगळं परिसंवाद आहे, AI संदर्भात एक परिसंवाद आहे आणि असे विविध कार्यक्रम ह्याच्यामध्ये आयोजित केलेले आहे. तरी मला सर्व मराठी बांधवांना एक नम्राची विनंती आहे की एक आगळा वेगळा सोहळा 70 वर्षानंतर दिल्लीत होतोय, यासाठी आपण जरूर यावे आणि आपली उपस्थिती या कार्यक्रमाला लाभावी, एवढंच मी सगळ्यांना विनंती करतो. श्रोतेहो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्य रसिकांसाठी पुणे ते नवी दिल्ली दरम्यान महादजी शिंदे एक्सप्रेस ही विशेष रेल्वे चालवली जाणार आहे. ही रेल्वे 19 फेब्रुवारीला दुपारी पुण्यातून निघणार असून 20 फेब्रुवारीला रात्री दिल्लीत पोहोचणार आहे. रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी साहित्य संमेलन या संकल्पनेतून मराठी साहित्य यात्री संमेलन आयोजित केलं जाणार आहे. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारं हे मराठीतलं पहिलंच आणि सर्वात मोठं साहित्य संमेलन असेल. राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत हेही मराठी साहित्य यात्री संमेलनात सहभागी होत आहेत. ते या रेल्वेद्वारे प्रवास करणार असून साहित्यिक आणि कलावंतांशी संवाद साधणार आहेत. मराठी साहित्य यात्री संमेलनाचा मुख्य उद्देश काय, या संमेलनात कोण कोण सहभागी होणार आहेत याविषयी संमेलनाचे संयोजक अनुज नहार यांच्याकडून जाणून घेऊयात. यंदा तब्बल 70 वर्षांनंतर पुन्हा एकदा दिल्लीमध्ये साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. या साहित्य संमेलनामागची पार्श्वभूमी अशी होती की मराठी माणसाच्या मनामध्ये दिल्लीसाठी एक आकर्षण असतो, तो राजकीय असेल किंवा इतर बाबतीत असतो. तर ह्या आकर्षणाच्या पोटी आपण दिल्लीमध्ये परत एकदा मराठी झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करत आहोत. हा संमेलन फक्त भाषेचाच नाही, हा मराठी अस्मितेचा आहे व महाराष्ट्र व बृहन महाराष्ट्र भागामध्ये राहणाऱ्या जनतेसाठी आहे. मुख्य म्हणजे या वर्षीच भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा हे दिलेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवर हा पहिलाच अभिजात मराठी साहित्य संमेलन होत आहे, हे आम्हासाठी खूप आनंदाची बाब आहे. या संमेलनामध्ये अनेक विशेष गोष्टी घडणार आहेत. त्यामध्ये ग्रंथदिंडी ही लोकांना आकर्षित करणार आहे. शिवाय उद्घाटक म्हणून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे. ह्यामध्ये अजून एक वेगळी बाब अशी आहे की महादजी शिंदे या नावाने एक एक्सप्रेस आपण पुण्याहून दिल्लीला आयोजित करत आहोत. ह्या एक्सप्रेसमध्ये कोण येणार आहेत, तर ह्या एक्सप्रेसमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील गोरगरीब माणसं ज्यांना साहित्य संमेलनाचं आकर्षण आहे व साहित्याची आवड आहे व मराठी भाषेबद्दल प्रेम आहे, अशी लोक या संमेलनासाठी ट्रेनमधून प्रवेश करणार आहेत व प्रवास करणार आहेत. आता नुकताच प्रवास हे मराठी माणसासाठी साधी गोष्ट आहे, तर त्याला काहीतरी वेगळं रूप द्यावा, एक त्यामध्ये साहित्याची जाण लोकांना पर्यंत पोहोचवावी असा आयोजकांचा प्रयत्न होता. म्हणून या ट्रेनमध्येच रेल्वेमध्येच एक साहित्य संमेलन भरवण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. या साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद हे माननीय उदय सामंत यांनी भूषवलेलं आहे, जे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री शिवाय मराठी भाषा विभागाचे पण मंत्री आहेत. या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे शरद तांदळे यांनी भूषवलेलं आहे व कार्यकारी अध्यक्ष म्हणून वैभव वाघ व कार्याध्यक्ष म्हणून डॉक्टर शरद गोरे हेही उपस्थित असणार आहेत. ही ट्रेन विशेष ट्रेन 19 तारखेला शिवजयंतीच्या मुहूर्तावर पुणे रेल्वे स्टेशनवरून 3:15 वाजता दिल्लीकडे प्रस्थान करणार आहे. या ट्रेनचे 2 स्टॉप मध्ये असणार आहेत. पहिला स्टॉप बहिणाबाई चौधरींचा जळगाव आणि दुसरा स्टॉप म्हणजेच महादजी शिंदे व राज्यकवी भारत आंबे यांचे ग्वालियर. या ट्रेनची सुरुवात महाराष्ट्र गीत याच्या सामूहिक गायनाने होणार आहे.
व सांगता म्हणजे दिल्लीचा प्रवास हे महाराष्ट्रामधून जेव्हा प्रवासी दिल्लीला पोहोचतील तर विश्वाच्या शांतीसाठी पसायदान म्हणून ते आपण पहिला टप्पा संपवणार आहोत. या दरम्यान प्रत्येक बोगीमध्ये काही कार्यकर्ते असणार आहेत, शिवाय कवी असणार आहेत, लेखक असणार आहेत आणि काही विनोद करणारे स्टँडअप कॉमेडियन पण असणार आहेत. तर अशा सर्वांना एक प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून देणार आहोत. सुरुवात करून देण्यासाठी काही लोक पुढे येतील व पूर्ण बोगी हळूहळू त्यामध्ये सक्रिय सहभाग घेईल अशी आमची अपेक्षा आहे. जेवणाची सोय मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार उदय सामंत साहेब यांनी केलेली आहे. शिवाय परतीचा प्रवास हे अजून वेगळं होणार आहे. साहित्य संमेलनामधले गोड अनुभव सगळे प्रवासी एकमेकांसोबत वाटणार आहेत. या प्रवासामध्ये त्यांना प्रश्न मंजुषा, भजन मंडळी, अनुभव कथन, प्रवास वर्णन अशी करण्याची सुद्धा सुविधा मिळणार आहे. एकूण 1200 प्रवासी या ट्रेनचा सहभाग असणार आहेत व येताना ते 23 तारखेला 10:30 वाजता रात्री दिल्लीहून परत पुण्यासाठी प्रवास करायला निघतील व 25 तारखेला सकाळी 6 वाजता पुणे स्टेशनवर त्यांचं आगमन होणं हे अपेक्षित आहे. 15 जानेवारी रोजी आम्हाला रेल मंत्रालयाकडून ट्रेन ऑर्डर हातात मिळालं. त्यानंतर आम्ही लगेच गुगल फॉर्म अशा माध्यमाने संकेतस्थळावर लोकांची माहिती घेण्यास सुरुवात केली. शिवाय अनेक प्रतिनिधी होते ज्यांना रेलमध्ये येण्याची माहिती वृत्तपत्रांमधून मिळाली होती. तर अशा लोकांनी आम्हाला संपर्क साधून रेल्वेची बुकिंग केली. ह्या रेल्वेचा प्रवास जो शुल्क आहे तो आपण येऊन जाऊन 1500 रुपये असं ठरवलं होतं. जवळजवळ 10 दिवसांमध्ये 900 बुकिंग आमचे समाप्त झाल्या व शेवटच्या काही काळामध्ये लोकांनी बोगीत पूर्ण बुक करून आपल्या गावातील लोकांना साहित्य संमेलनाचा आस्वाद घेतावा यासाठी प्रयत्न केलेला आहे. शिवाय आता बुकिंग संपलेली असून तरी वेटिंग लिस्ट आम्ही ही आता सर्क्युलेट करत आहोत. त्यामध्ये 73 98 98 98 56 या संपर्क क्रमांकावर आपण अजून माहिती घेऊ शकता. काही लोकांना काही आजार, घरामध्ये काही आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास आम्ही त्यांची कॅन्सलेशन करत आहोत व ह्या वेटिंग लिस्ट मधल्या लोकांना त्यांच्या जागेवर जाण्याची संधीही प्राप्त करून देत आहोत. श्रोतेहो, संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर नवी दिल्लीत प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या माध्यमातून मराठी साहित्य आणि संस्कृतीचं दर्शन समस्त देशवासियांना होणार आहे. दिल्लीत नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं अनेक मराठी भाषक स्थिरावलेले आहेत. त्यांच्यासह मराठी सारस्वत, प्रकाशक, वाचक आणि इतर भाषेतल्या साहित्यिकांसाठी हे संमेलन ऐतिहासिक ठरणार आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर. निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर. प्रसारण सहाय्य तन्मय जाधव. समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी आणि निवेदन कौस्तुभ पटाई.